सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांच्या वतीने दर्यापूर ते भातुकली मार्गावरील आसरा परिसरापर्यंत सुमारे 13 किलोमीटर अंतरावर झाडे लावण्याची मोहीम सुरू आहे। मात्र या झाडांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शासनाच्या निधीचा वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली अनेक झाडे पूर्णतः सुकलेली असून त्यामध्ये कुठलाही जीव शिल्लक नसल्याचं दिसून आले। तरीही ही झाडे लागवड झाल्याचं दाखवून शासनाचा व जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून हा प्रकार होत असल्याबाबतची चर्चा परिसरात सुरू झाली आहे। या 13 किलोमीटर मार्गावर तब्बल 4000 झाडांची लागवड केली जात असून त्यासाठी मजुरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या 6 ते 7 वर्षापासून दरवर्षी या मार्गावर झाडे लावण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। मात्र आजपर्यंत या रस्त्यावर एकही झाड व्यवस्थित वाढलेलं किंवा टिकून राहिलेलं दिसून येत नसल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिली। नागरिकांच्या मते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार निकृष्ट दर्जाची रोपे लावली जात असल्यामुळे ती काही दिवसातच सुकून जातात। त्यामुळे झाडे लागवडीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे करून निधीचा अपव्यय केला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री अडसुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झाडे तोडण्यास शेतकरी जबाबदार असल्याचा दावा केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे। एकीकडे ठेकेदारांकडून निकृष्ट रोपे लावून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवरच आरोप करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। झाडे लागवडीच्या नावाखाली होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देणार का? तसेच जनतेच्या पैशांची होत असलेली उधळणपट्टी रोखण्यासाठी शासन कोणती भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। सार्वजनिक बांधकाम दर्यापूर विभागाच्या वतीने आपण जर पाहिलं तर दर्यापूर ते आसरापर्यंत 13 किलोमीटर तब्बल 4000 झाडांची लागवड केली जात आहे। गेल्या 7 वर्षांपासून हे झाडं या रोडनं लावल्या जातात। दरवर्षी एकही झाड या ठिकाणी टिकत नाही आणि या वर्षी सुद्धा पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आता 4000 झाडं पुन्हा या ठिकाणी लावल्या जात आहेत। त्याचे कर्मचारी आहेत, या ठिकाणी मजूर आहे, परंतु झाड जर पाहिलं तर सध्या हे झाड या ठिकाणी लावलेलं आहे। हे निंबाचं झाड आहे, हे पूर्ण झाड या ठिकाणी सुकलेलं आहे। झाडाची कंडिशन जर पाहिली आपण तर अशी कंडिशन या झाडाची आहे, म्हणजे हे झाड विशेष म्हणजे असं सांगण्यात येते की हे झाड युपी मधून आणलं आणि युपी मधून आणून या ठिकाणी झाड लावले जात आहे। झाड जर पाहिलं तर ह्या म्हणजे झाड लावण्याची पद्धत कशी असते की हे झाड याचा जो हे प्लास्टिक आहे हे प्लास्टिक काढावे आणि नंतर ते झाड लावावं, परंतु हे झाड अशा प्रकारे सुकलं आहे याच्यात पाणी नाही, काही नाही। आता आपले काही नागरिक या रोडचे शेतकरी आहे, हे झाड काय वाटतं तुम्हाला टिकणार आहे का? पूर्णतः झाड हे सुकलेलं आहे। म्हणजे शासनाचा पैसा कशा प्रकारे या ठिकाणी उधळण त्या पैशाची केली। जनतेचा पैसा आहे, जनतेच्या भरोश्यावर या ठिकाणी शासन सरकार चालते आणि जनतेच्या पैशाची अशा प्रकारे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी लुटमार करत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे आणि तात्काळ जनतेच्या पैशाची होणारी लूट तात्काळ थांबावी। हे लावून राहिले, या झाडाची कंडिशन काय आणि हे झाड टिकणार काय? आता काही हे काय झाड सुकलेलं झाड आहे, एकदम हिरवाई नाही, काहीच नाही, वाढलेलंच झाड पूर्णतः गेलेलंच आहे। टिकीन काय झाड वाटते काय? काहीच नाही, मुळा सुकलेले झाड सुकलेले पूर्णतः सुकलेले झाडं रोडनं लावणं चालू आहे। कोण सांगितलं लावाले? किती झाडं लावून या रोडनं तुम्ही? आपले पूर्ण झाडं आहे 4000। 4000 कुठून कुठपर्यंत? आपल्या दर्यापूरून लागतात तर आपल्या आसऱ्यापर्यंत। आसऱ्यापर्यंत। आता हे जे तुम्ही झाडं लावून आले, हे झाडं टिकतील लागतील काय? हो, विरगत झाडं आहेत। हे काय आहे, आपले आलेले आहेत युपीवरून। अच्छा, त्याला याला 4 दिवस लागतात। हां, नाही आता या झाडाची जे सध्याची कंडिशन आहे, हे वाटते का झाड टिकतील म्हणून? हे ऍक्च्युली बा याची काय आहे, हां, हे जे आहेत ना, हे पानं हे फक्त जे वरची आहे गळलेले आहेत। अच्छा, हां, हे झाड आहे आपलं कोण आहे आपले अधिकारी? कोण आहे? कोणाच्या अंडरमध्ये काम आहे? PWD। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।